श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम श्रीराम। नामस्मरण आणि शिक्षण. शिक्षण ही स्वतःचं खरं स्वरूप समजण्याची, अनुभवण्याची आणि प्रगट करण्याची प्रक्रिया आहे. शिक्षण म्हणजे क्षुद्रत्वाचं प्रगल्भतेत होणारं स्थित्यंतर. स्वतःच्या सुप्त आंतरिक क्षमतेचा आविष्कार करण्याचं स्वातंत्र्य मिळवणं हाही शिक्षणाचा एक अर्थ आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तांत्रिक, कलात्मक, वैज्ञानिक, सांस्कृतिक अशा अनेक प्रकारचं अध्यापन आणि अध्ययन शिक्षणामध्ये अंतर्भूत आहेत. अशा अध्यापनाचा हेतू विद्यार्थ्याला आणि अध्यापकाला स्वतःची क्षमता, मनाचा कल त्यानुसार ठरवता येतो. त्यानुसार ठरणारं स्वतःचं क्षेत्र आत्मज्ञानाच्या प्रकाशात नीट समजावं आणि आविष्कृत करता यावं हा असतो. एखाद्याला जर अविचारीपणापायी वा मनमानीनुसार काही तांत्रिक, वैज्ञानिक वा इतर कुशलता आणि माहिती मिळाली तर त्यातून हट्टी, संकुचित आणि कधीकधी समाजद्रोही असा तज्ज्ञ तयार होऊ शकतो. असे मोठे निष्णात लोक स्वतःला आणि समाजाला लाभाऐवजी हानीस पोचवतात. याउलट काही विद्यार्थी सज्जन असले तरी बौद्धिक व इतर गुणवत्ता नसल्यानं त्यांच्यावर ज्ञान किंवा तंत्रकुशलता लादणं हे देखील सर्वदृष्ट्या उपद्रवकारक ठरतं. लहानपणापासून स्वतःला आणि इतरांना आत्मीयतेनं नामस्मरणाची गोडी लावली तर आंतरिक प्रकाश आणि शक्तीचं दालन खुलं होतं. त्याचप्रमाणे दृष्टीही विशाल होते. स्वतःचं समाधान आणि समाजाचं कल्याण याबद्दल जाण येऊ लागते. त्यामुळे शिक्षणाचं केंद्र नामस्मरण ठेवलं आणि त्याला इतर ज्ञान आणि कुशलतेच्या अध्ययनाची जोड दिली तर शिक्षक, विद्यार्थी आणि समाजाचं खऱ्या अर्थाने सर्वंकष कल्याण होऊ शकेल. पूर्वीच्या काळी शिक्षणाचं केंद्र ईश्वर होतं. ईश्वर साक्षात्कार हा गुरुकुल पद्धतीचा आत्मा होता. देवळाची रचना, वास्तुकला आणि तिथल्या समारंभातून आणि उत्सवातून जीवन, विज्ञान आणि तंत्रज्ञान कला प्रक्षेपित होत होती. मंदिरं आणि अशा तऱ्हेची पूजास्थानं यांचा विकास आणि प्रतिष्ठा ही सत्याच्या साक्षात्काराच्या शोधाची प्रतीकच होती. ही बाब विशेषतः दक्षिणेतल्या काही हिंदू मंदिरांमध्ये प्रकर्षानं आढळते. पूजास्थानांचा परिसर आणि तिथल्या उत्सव समारंभातून शिक्षणाचा हा गाभा आज हद्दपार झालाय. जीवन गुंतागुंतीचं झाल्यामुळे आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्यांना शिक्षणाचा गाभा न कळल्यामुळे हे झालंय. त्यामुळे पूजास्थानांच्या भव्य वास्तू आणि धर्मपंथ, शिक्षणाची साम्राज्य, उद्योगधंद्यांच्या प्रचंड वसाहती आणि राजकीय सत्तेची केंद्र सत्याच्या शोधाच्या अभावी आज विसंवाद, वितुष्ट आणि विनाशाच्या दरीत कोसळतायत. नामस्मरणाच्या सहाय्यानं आज हरवलेलं शिक्षणाचं खरं वैभव, शिक्षणाचा आत्मा पुन्हा आत्मसात करता येईल. नामस्मरण आचरणात आणलं गेल्यास प्रार्थना, वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचे प्रकल्प, सर्जनशीलता, उत्पादकता वगैरे बाबी प्रत्येक संस्थेच्या अविभक्त बाबी बनतील. त्यामुळे पूजास्थानांना नवचैतन्य प्राप्त होईल आणि शिक्षण संस्थांना पावित्र्य येईल. तसंच व्यापार उद्यम, उद्योगधंदे, राजकीय सत्ता अशा अनेक क्षेत्रांची स्थानंही उदात्तता, प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, उदारपणा यांनी भरून जातील. नामस्मरणानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चैतन्याभिसरण होऊ लागेल आणि त्यामुळे रक्ताभावी सडणाऱ्या शरीराच्या भागांप्रमाणे मरत चाललेल्या समाजपुरुषाच्या साऱ्या अंगांमध्ये सुसंवाद, एकात्मता आणि सुनियंत्रितता येऊ लागेल. नामस्मरणामुळे ढोंग, दिखाऊपणा, विघटन
परात्मभाग वा तुटलेपणा यांचं जीवनाच्या सर्व क्षेत्रातून आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून उच्चाटन होऊन शिक्षण जीवनाशी आणि जीवन सत्याच्या म्हणजे ईश्वराच्या साक्षात्काराशी अतूटपणे एकनिष्ठ राहतील.